तर विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून महायुतीत मोठा पेच निर्माण झालाय। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 या फॉर्म्युलावरती भाजप ठाम आहे, मात्र शिवसेना 7 जागांवरती अडली आहे। निवडणुकीसाठी शिवसेनेनं भाजपसमोर आधीच्या 5 आणि आणखी 2 अशा 7 जागांचा प्रस्ताव ठेवलाय, तर भाजपनं केवळ 3 ते 4 जागा शिवसेनेला देऊ केल्यात, मात्र शिवसेना 7 जागांवरती ठाम असल्याचं सांगण्यात येत आहे। लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली, मात्र आता 7 जागांवरती तडजोड करणार नाही अशी ठाम भूमिका ही शिवसेनेनं घेतल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। त्यामुळे नेमकं कोण माघार घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान याच आठवड्यामध्ये तिन्ही पक्षांचं जागा वाटप पूर्ण केलं जाणार आहे अशी देखील माहिती मिळते। विधान परिषदेच्या विदर्भामध्ये 5 जागा आहेत। नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांचा समावेश आहे। यातल्या 4 जागांवरती भाजप तर यवतमाळ शिवसेना लढणार असल्याची माहिती समजते। विदर्भामध्ये राष्ट्रवादीची ताकद नाही, त्यामुळे या 5 पैकी एकही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला स्थान नाही, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार करता गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा मतदारसंघ सोडला तर उर्वरित ठिकाणी महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्याची चर्चा आहे। दरम्यान भंडारा, गोंदिया विधान परिषद जागा वाटपाचा तिढा वाढलेला आहे। 457 मतदारांपैकी 220 पेक्षा अधिक मतदार भाजपचे असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय, त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळावी असा भाजपचा दावा आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या जागेवरती शड्डू ठोकलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार राजेंद्र जैन आणि भंडाऱ्याचे सहकार महर्षी सुनील फुंडे यांनी निवडणुकीची तयारी देखील केली आहे। ही जागा भाजपच लढेल आणि ज्यांनी पक्ष वाढीसाठी मेहनत केली अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल असं भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सांगितलंय। मात्र ही जागा काँग्रेसच जिंकेल असा दावा एकीकडे काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी केलाय। सगळ्यात जास्त मतदार, सगळ्यात जास्त काय 50% वर मतदार हे भारतीय जनता पार्टीचे आणि इतर 50% मध्ये सगळे बाकी इतर पक्ष आहे। तर म्हणून ही सीट भारतीय जनता पार्टीच लढणार, पण ही सीट 100% भारतीय जनता पार्टीच लढणार। आणि आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्यालाच या सीटमधनं लढवलं पाहिजे, ज्यांनी संघटनेत काम केलं आहे, ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी दिवसरात्र काम केलं, अशाच कार्यकर्त्याला या माध्यमातून, या निवडणुकीच्या माध्यमातून विधान परिषदेवर पाठवण्याचं काम पक्षांनी करावं ही आमची विनंती आहे। मला अजून काही चर्चा झाली नाही, पण भंडारा गोंदियामध्ये आम्ही या ठिकाणी लढू आणि त्या पद्धतीचं एक वातावरण आम्ही निर्माण केलेलं आहे आणि याच्यामध्ये आमचा कॅन्डिडेट निवडून येईल। प्रवीण पोटे पाटील हे मागील 2 वेळा अमरावती विधान परिषद मधून निवडून आलेले होते। भाजपकडून प्रवीण पोटेंसह शहर जिल्हाध्यक्ष नितीन धांडे हे देखील इच्छुक आहेत, मात्र राणा दाम्पत्यांचा प्रवीण पोटेंना विरोध आहे। पोटेंना पराभूत करण्यासाठी आमदार रवी राणा यांची फोनवरून अनेक नेत्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती मिळते। रवी राणा हे त्यांचे भाऊ सुनील राणा यांना मैदानामध्ये उतरवणार अशी चर्चा सुरू आहे। राणा हे काँग्रेसच्या नेत्यांसोबतही चर्चा करत असल्याची माहिती मिळते, तर काँग्रेसकडून ऐनवेळी मोठी घोषणा होऊ शकते। पोटेंना टक्कर द्यायची असेल तर यशोमती ठाकूर यांनी निवडणूक लढावी अशी चर्चा अमरावतीत सुरू आहे। याशिवाय शिवसेनेचे अकोल्यातील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया हे देखील अपक्ष किंवा काँग्रेसकडून निवडणूक लढू शकतात अशी देखील चर्चा रंगतीये।